नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. एकजूट महाराष्ट्रतर्फे आपलं स्वागत आहे. एकजूट महाराष्ट्र पाथर्डी तालुक्यात दुले चांदगाव येथे आंबेडकर जयंती सर्व गावकऱ्यांमार्फत साजरी झाली. इथे आलेला आहे. प्राध्यापक किसन चव्हाण हे इथे प्रमुख वक्ते होते आणि त्यानिमित्ताने आज त्यांची भेट झाली. जय भीम सर. जय भीम. सर, आपण पाथर्डी तालुक्यात दुले चांदगाव येथे आलेले आहात आणि सर्व गावकऱ्यांतर्फे बहुजनांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इथे साजरी केली सर्वांनी मिळून आणि आपणाला बोलवलं. सर, आपणाला याबद्दल काय सांगायचं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा हा सगळा कार्यकाळ 14 एप्रिलपासून सुरू झालेला आहे. खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले गुरु बाबासाहेबांचे 11 एप्रिलपासूनच सुरू होतोय आणि आपण बघतोय की महिनाभर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही गावखेड्यापर्यंत साजरी होत आहे मोठ्या उत्साहामध्ये. त्याचाच एक भाग म्हणून जसं देशभर झाली, जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झाली, तशी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. या अलीकडच्या काळामध्ये आम्ही चित्र बघतोय की ठराविक समाजापुरती एका समूहापुरती पूर्वीची जी जयंती साजरी व्हायची आता नाही. आता गाव एका ठिकाणी येतंय. आपण या ठिकाणी बघितलं असेल की ऐश्वर्य संत भगवान बाबा वामन भाऊंचं मंदिर आहे, इकडे मारुतीरायांचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी सप्ताह होतो 7 दिवसांचा, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरींची पारायण होता, त्या ठिकाणी या सगळ्या गावांनी मिळून बहुजन समाजाने मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा या ठिकाणी महोत्सव साजरा केला आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की आता बाबासाहेबांच्या विचाराकडे सर्वजण आकृष्ट होत आहे. सर, या निमित्ताने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. नेवासा तालुक्यामध्ये तेलकुड गाव आहे, तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गावकऱ्यांमार्फत हलवण्यात आला. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? म्हणजे अलीकडच्या एक 8 दिवसातली जी घटना आहे हो, तिथे आंबेडकर अनुयायानं ग्रामपंचायतच्या जागेवरती अर्धाकृती पुतळा बसवला होता. मागच्या वर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलेला आहे. परंतु एक 4-8 दिवसापासून पुतळा बसवल्यापासून गावामध्ये अशांततेचं वातावरण आहे आणि म्हणून ग्रामस्थांची मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथून हलवावा. प्रशासन, पोलीस प्रशासन देखील तिथे आहे. रात्रीतनं तो पुतळा हलवला गेला. आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की गावकऱ्यांनी त्या दलित वस्तीवरती बहिष्कार टाकला. त्यांना गावामध्ये येऊ दिलं जात नाही. परवाच्या दिवशी तर 1000 काही तरुण जे खऱ्या अर्थानं बाहेरून आलेले होते, जे RSSच्या विचाराचे आहे, मनोवादी विचाराचे, ते दलित वस्तीवरती घुसले. ते दुर्दैवानं म्हणजे सुदैवानं काही घटना घडली नाही. परंतु रात्री प्रशासनानं तो पुतळा हलवलेला आहे, याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. आज म्हणजे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची देखील आमच्या काही नेत्यांनी भेट घेतलेली आहे. माझंही त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे आणि आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की शासकीय पद्धतीनं लवकरात लवकर तेलकुडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही बसू, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर शेवगाव तालुक्यामध्ये एरणगाव येथे काही गावगुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाल्यानंतर ज्या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली, त्यात भाग घेतला, त्यापैकी एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. त्याबद्दल आपलं काय मत आहे सर? म्हणजे ती देखील परवाची घटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार लोक स्वीकारतायत. इतर जातीचे ते धर्माचे लोक स्वीकारतात आणि जे आंबेडकर द्वेषी लोक आहेत समाजामध्ये, जे मनुवादी विचाराचे आहेत, जे अनेक वर्षापासून बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करतात. कारण बाबासाहेबांचा विचार म्हणजे उत्थानाचा विचार आहे, तो उद्धाराचा विचार आहे, तो स्वाभिमानी जीवन जगण्याचा विचार आहे आणि म्हणून जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. लोकांनी जर तिथल्या तरुणांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला तरी स्वाभिमानी आमच्या दारात येणार नाही. म्हणून काही जी काही मनुवादी विचाराची पोर आहेत ते एकत्रित आले आणि जयंती करणाऱ्या त्यातला जो एक तरुण पोरगा होता त्या मुलावरती शेतामध्ये काम करत असताना हल्ला केला. आत्ताच फिर्याद हातामध्ये FIR झालेली आहे, ती पडली माझ्या हातामध्ये. त्याच्या दोन्ही पाय फ्रॅक्चर केलेला आहे आणि त्याला इतकं मारलेलं आहे शेतामध्ये की त्याच्या अंगावरती, तोंडावरती त्या सगळ्याच गावगुंडांनी लघवी देखील केलेली त्या फिर्यादमध्ये पाहायला मिळते आम्हाला. गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस तपास करतायत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत निंदनीय अशा गोष्टी आहेत. या सगळ्या घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. दोन्ही गावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत, तालुक्याच्या ठिकाणी देखील आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
जर कोणी अशा पद्धतीनं दादागिरी करत असेल आंबेडकरी अनुयायावरती, शेवटी आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांची जयंती करतात, म्हणजे जसं ते शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये सहभागी होतात तशाच पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. मला असं वाटतं की जर कोणी गावागावामध्ये अशी दहशत आणि दादागिरी पसरवण्याचं काम करत असेल तर आम्ही संविधानिक मार्गाने, कायद्याच्या मार्गाने असल्या मनुवादी अवलादींना ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सर, आणखीन एक प्रश्न. एरंडगावमध्ये झालेला जो अन्याय आहे दलित मुलावरती, त्याच्या तोंडावरती लघवी करण्यात आली, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, वंचित बहुजन आघाडीचे बॅनर फाडण्यात आले, याविषयी आपलं काय मत आहे? हा उन्माद आहे सत्तेचा. तालुक्याचे आमदार भाजपचे आहेत, खासदार इथले सगळे, राज्यात सत्ता त्यांची आहे, देशात सत्ता त्यांची आहे, आणि त्याच्यामुळे सत्तेचा जो माज आहे, आमचं कुणीही काही करू शकत नाही, हा माज त्यांना आलेला आहे. आणि म्हणून मारहाण करणं आम्ही समजू शकतो, दंबाजी करणं आम्ही समजू शकतो, पण दोन्ही पाय फ्रॅक्चर करणं आणि त्याच्या तोंडावरती, शरीरावरती लघवी करणं, मला असं वाटतं की हा एक म्हणजे अन्यायाचं टोक झालेला आहे. परंतु याचा निश्चितच वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांना उत्तर दिलं जाईल कायदेशीर मार्गाने.